तर नमस्कार मित्रांनो, हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. आज आम्ही चाललो एका डॉक्युमेंटरी फिल्मच्या शूटला. आणि पहिला ब्लॉग असा आहे की आमची ही पहिली आउटडोर शूट आहे ज्याच्यामध्ये आम्ही जातोय डॉक्युमेंटरी शूट करायला. तिथे जलजीवन योजना आहे आणि आमदार आणि खासदार स्वतः येणार. ओव्हरऑल तर बघूया ही फर्स्ट डॉक्युमेंटरी कशी होती. आपण तरी सकाळी आम्ही सोबत खिचून काढलेलं आहे. ट्रेनमध्ये खूप नाहीतर आमची डॉक्युमेंटरी विदाउट सोप जास्त झाली. भेटू आपण स्पॉटवर शूटच्या. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही पोचलो इथे. ग्रुप ग्रामपंचायत भोपोली, घाणेघर, तालुका विक्रमगड, जिल्हा पालघर. आता इथे आम्ही ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये जाऊ आणि मग सगळे सदस्य येतील आणि मग प्रोजेक्टबद्दल थोडी मीटिंग होईल आणि मग आपण शूटला सुरुवात करू. आणि आता भेटूया मीटिंग नंतर. आता आम्ही पुढे निघालो. पुढच्या स्पॉटवर ज्यांनी या योजनेसाठी जागा दिलेली त्यांच्या घरी त्यांचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी. आणि थोड्या वेळापूर्वीच आम्ही इथे शाळेत पण शूट केलं. शाळेच्या मुलांची मधली सुट्टी झाली आहे बघा. तर खूप वर्षांनी अशी मराठी शाळा बघितली, ती पण एवढी पटसंख्या असलेली. आणि हे बघून बरं वाटलं की लोक मराठी शाळा पण जपतायत. आणि मला असं वाटतं पुढे पण जपली पाहिजे, कारण आपली भाषा ही टिकवणं गरजेचं आहे. हे लोकांना पण कळणे गरजेचं आहे. भेटूया पुढच्या स्पॉटवर. तर आता हाफ शूट आमचं झालंय आणि हाफ बाकी. आता थोडा ब्रेक घेतला आणि सर आता बोलतायत काहीतरी. हा ड्युटीने 3 दिवस रात्री शूट केलं पण सांगत नाही. डोळे बघा आणि मला सांगा की या शूटनंतर डीओटीचं अजून काही शूट आहे खरं सांगा. ड्युटी काम घेऊन इक्विपमेंट पण थोडे करून ठेवले आणि काही तारखेला लावले. भेटूया पुढे. तर आता आपण इथे पाणी शुद्धीकरणाची प्रोसेस बघितली आणि त्यात किती क्लोरीन असतं आणि त्याच्यापासून कसं शुद्ध पाणी बनतं हे आपण बघितलं. सर तुम्ही काय बोलाल? सो गव्हर्नमेंटने जे खरंच केलं आहे ते आपण लाभ घ्यावं, कारण छोट्या छोट्या गोष्टी आपण विचार नाही करत. पण ग्रामीण भागात गव्हर्नमेंट लोकांना पोचते, वेळ लागतं पण सुरुवात तर केलेली आहे त्यांनी आणि दिसून येतं. मित्रांनो, आता गावातलं शूट कंप्लीट करून आता मी परत आलो या स्पॉटवरती. बाकी लोक जरा पुढे गेलेत बांधन नाक्यावर.
आणि मी इथे थांबलोय. ते ग्रामसेवकांनी मला इथे सोडलं कारण मी गावातलं पूर्ण शूट करत होतो. जिथे जिथे ही योजना पूर्ण पोचलेली आहे ते सर्व स्पॉट मला कॅप्चर करायचे होते. तर ते सर्व कॅप्चर करून झालेत. आता माझी बाकी टीम मला घ्यायला येते. मग त्यांच्यासोबत पुढे जाऊ आणि नेक्स्ट स्टॉपला मग आपलं पुढचं शूट कंटिन्यू करू. तर भेटूया नेक्स्ट स्पॉट. तर फायनली आता इथे हा दादा आलाय मला घ्यायला. दादा तुझं नाव काय? माझं नाव ओंकार वळवी. तर हा ओंकार दादा मला घ्यायला आलाय. माझं पण नाव ओंकारच आहे. तर आता आम्ही दोघं चाललोय. ती पूर्ण टीम पुढे उभे टीम कडे. ते लोक काय करतात? बस रस पित आहेत. ते लोक बसून उसाचा रस पित आहेत. आम्ही राहिलो इकडे. तर आता आम्ही पण जातो उसाचा रस प्यायला आणि मग पुढे शूट कंटिन्यू करूया. त्याला याला मी देतो याचे 3-4 पिवळे. चेअर्स गाईस. आलोय आता उसाचा रस प्यायला. सर आपले स्पॉन्सर आहेत. सगळ्यांचे उसाचा रस पिऊन आता निघालोय. आता परत चाललोय ग्रामपंचायतीच्या ऑफिस जवळ जिथे आपण सकाळी शूटचा ते स्टार्टिंगला उतरलेलो तिथेच. आम्हाला वाटलं सोहम 4-5 ग्लास उसाचा रस पिये पण तो एक मध्येच त्याची गाडी डूज. सरांना काय बोलायचं याच्यावर? आता सोहमचा तसा रस काढून घेतला आम्ही. तरी सोहम मध्ये अजून ताकद आहे. बघू आता पुढे सोहम पण किती कसं हे करतो. ऑलमोस्ट शूट संपत आलं. हा. एक तर शेवटचं आता टेक बाकी आहे. भेटूया पुढे. ओंकार भुजने यांनी पहिल्यांदा ब्लॉगिंग चालू केली आहे. खूप खुश आहेत ते. ओंकार बंदूक चालवण्यापासून ते गोळी झाडेपर्यंत तर आता आमचं पूर्ण शूट संपलंय. आता आम्ही निघालोय परत घराच्या दिशेने. सोहम फारच थकलेला दिसतोय. येताना पण तर मजा आली या शूटला खरंच. फर्स्ट टाइम असं डॉक्युमेंटरीचं शूट बघितलं मी. तुला कसं वाटलं आजचा एक्सपिरियन्स? आजचा एक्सपिरियन्स खूप एकदम म्हणजे खूप मस्त होता. खूप काही नवीन शिकायला भेटले. खूप काही नवीन गोष्टी शिकायला भेटणं आला आणि सरांकडून पण खूप मला काही शिकायला भेटतंय. अजूनही पुढे भेटेल. जिंबल उचलला. सोहमचा फर्स्ट शूट होता हा आणि सोहमनी फर्स्ट टाइम पूर्ण शूट गिम्बलनी केलंय. तर सोहमसाठी ते थोडं टास्किंग होतं पण त्यांनी नीट शूट केलं आणि सर्व ज्या गोष्टी कॅप्चर करायच्या होत्या त्या बरोबर केल्या. तर ते सगळं एडिटला कळेल. रिझल्ट माती खाल्ली आहे ती. सरांना काय वाटतं? मला वाटतं सोहमनी 100% दिलेलं आहे. हा. जेव्हापर्यंत एडिट मध्ये जात नाही हा. तेव्हापर्यंत आपण कळत नाही सोहमनी कुठे माती खाल्ली. नाही रिझल्ट दाखवणार तो. तर आता आपण जेव्हा डेटा बॅकअप काढू तेव्हा आपल्याला कळेल की सोहमने काय पराक्रम गाजवलाय. तर बघू भेटूया. आता आम्ही मध्ये एका जागी थांबणार आहे थांबणार आहे. थोडं पोटाचं सोय करण्यासाठी. बघूया तिथे भेटूया. तर आता आपण जेवणासाठी थांबलो इथे हायवे वरती. खूप भूक लागले. सकाळपासून नाश्ता केला त्यानंतर काही खाल्लंच नाही. आणि सर आणि सोहम गेलेत पुढे मेन्यू बघायला. काय ठरवलं सर? काय खायचं? चिकन मटन चिकन काय पाहिजे ते खावा. आज सरांनी एवढं काम केलेलं आहे की त्यांना फायनली काहीतरी देणं इम्पॉर्टंट आहे. सोहमचं काय मत आहे? तुमचं काय म्हणतो? तुला चिकन अरे तू मटन का रे? रेड्या बिड्या. तर आता खूप भूक लागली आमचं जेवायला. भेटतो खाताना थोडा व्हिडिओ बनवू शकलो तर बनवतो. सोहमची रिएक्शन बोंबील फ्राय आता संपत आलाय. व्हिडिओ शूट करू नाही शकलो कारण व्हिडिओ कॉल आला ऑफिस मध्ये. सोहम तर काही थांबतच नाही आणि मी पण थांबत नाही. हा? एक गाव दोन तुकडे काय? एक गाव दोन तुकडे. हे बघ काय आलं. हे दाखव. हे आम्ही चिकन लपेटा मटन लपेटा पण आलंय.
लपेटा लपेटा रोटी आणि बोंबिलची अजून एक डिश आहे. बघू आता जेव. आता मटण घेतोय. भाकऱ्या पण आल्या. चिकन भाकरी एक पाहिजे, 2 आण ना. पहिलं एकच आण. आता मस्त जेवण झालं हॉटेल साई कृपामध्ये. एकदम घरगुती जेवणासारखी चव होती. मटण लपेटा, चिकन लपेटा, 2 प्लेट बोंबील फ्राय आणि 4 भाकऱ्या खाल्ल्या. पोट भरलं पण मन भरत नव्हतं. परत जरी या रस्त्यावर आलो तर इथे नक्की थांबेल. एकदम मस्त चिकन होतं. बघूया सोहमला कसं वाटलं जेवण. सोहम खूप आनंदी होता. एक नंबर होती जेवणाची चव. मी मटण पहिल्यांदा खाल्लं इकडे. मटण मी इकडे पहिल्यांदा खाल्लं. मी मटण जास्त खात नाही, पण मला मटणाची चव खूप आवडली. आणि मटणाची क्वालिटी पण एक नंबर होती. चिकन लपेटा पण सुंदर होता. आणि बोंबील फ्राय तर काय विचारूच नका. आम्ही 2 प्लेट खाल्ले बोंबील फ्राय. बोंबील फ्रायची टेस्ट केली. बोंबील फ्राय ऑसम. मटन लपेटा सगळ्यात चांगला होता चिकनपेक्षा. चिकन ॲक्च्युली थोडंसं जास्त ठेवलं होतं ना. चांगलं वाटतं ओव्हरऑल. चांगलं आहे. आणि गोल्डन कप आपल्याकडे. सर परत येणार की नाही ते? ऑफकोर्स परत आपण परत येऊया सगळे. ठीक आहे, चला आता निघूया घराच्या दिशेने. पोचलो आता विरार स्टेशनला. आता ट्रेनमध्ये आता सर्वात आधी आम्ही बसायलाच जागा बघणार आहे. दहिसरपर्यंत आम्ही. सोहम जरा जास्तच थकलाय. तरी उसाचा रस पिऊन मी तरी एकच ग्लास पिला. तुम्ही 2-2 ग्लास पिला. बोलायची जरूरत होती. ठीक आहे भेटूया ट्रेनमध्ये. विरारवरून ट्रेन भेटली. आता निघतोय विरारच्या दिशेने. गर्दी तर निश्चित आहे. तर फायनली घरी आलो. आत्ताच 15 मिनटं झाले. जरा फ्रेश झालो, चेंज वगैरे केलं. तर हा माझा फर्स्ट ब्लॉग मी इथेच एंड करतोय. खूप गोष्टी ब्लॉगमध्ये मिसमॅच झाले असतील, पण थोडं सांभाळून घ्या. आता बनवत हळूहळू प्रोग्रेस करेन. तुमची साथ असू द्या. जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि जर काय वाटलं तर कमेंट करा. आणि थोडी साथ द्या. तुमची साथ लागेल मला ह्या जर्नीमध्ये. तर मी अजून खूप ट्राय चांगलं करत राहील. फक्त तुम्ही माझ्या साथ द्या बस. बाय.